हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सर, मला माझा अनुभव सांगायचा होता. येस. मी सुरुवातीपासूनच मेडिटेशन करते. ओके. ऍक्च्युली सुरुवातीपासूनच करते तर पण माझं कसं व्हायचं की कंटिन्युटी नसायची. मी जर 6 दिवस मेडिटेशन केलं तर 7वा दिवस असाच जायचा किंवा मग त्यापुढे कंटिन्यू नाही. मग 5-6 दिवस परत केले की पुन्हा ते काहीतरी व्यत्यय येऊन जायचा. पण जसं तुमचा गायडन्स मिळाला तसं कंटिन्युटी आली. जर मग ही कंटिन्युटी जशी आली तसं पहिल्यापासून मी ग्रॅटिट्यूड आणि ऍक्सेप्टन्स मध्ये होते. हम्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मेडिटेशन जेव्हा तुम्ही गायडन्स करायला लागलात तेव्हापासनं माझा पूर्वीपासून स्वभाव आहे शॉर्ट टेम्पर. ते मला राग खूप लवकर यायचा. पण जसं जसं मी म्हणजे तुमचं गायडन्स मला मिळत गेलं तसं तसं मला रागावर जो माझं नियंत्रण ठेवता येत होतं ठेवायला लागले. ऍक्च्युली खूप राग यायचा मला सुरुवातीपासून. पण दुसरी गोष्ट अशी की जो कॉन्फिडन्स माझा कधी कधी दिवसभरामध्ये खूप लो होऊन जायचा. कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये, पण हम्म. तो दिवसभरामध्ये खूपच लो होऊन जायचा. तर मग तुमच्याशी माझं एकदा बोलणं झालं होतं. तुम्ही मला सांगितलं होतं की ते म्युझिकल थेरपी ती यूज करा किंवा त्या गोष्टीतून मग मी थोडं थोडंसं आत्मसात करायला लागले. तर मग मला तो कॉन्फिडन्स जो लूज झाल्यासारखा वाटत होता तो कॉन्फिडन्स परत लेवलमध्ये आणण्यासाठी एक मेडिटेशनची एक लेवल मी कनेक्ट करू शकले. हम्म. आणि हे जे 7 चक्राचं मेडिटेशन मी केलं सर, तर त्या मेडिटेशन मधून माझे कधी कधी बॉडी पेन्स जास्त असायचे. म्हणजे जॉब करते मी, तर जॉब करून मी ऑफिसमधनं घरी आल्यानंतर मला खूप बॉडी पेन झाल्यासारखं वाटायचं. लोअर वेस्टला जास्त दुखायचं. तर मग मी हे 7 चक्राचं जे मेडिटेशन मी 2-3 वेळा केलं, तर आता मला तो बॉडी पेन हा नाव म्हणजे हा नावच नाही येत माझ्या समोर की येस. माझी बॉडी पूर्णतः रिलॅक्स झालेली. म्हणजे हे 7 चक्राचं मेडिटेशन मला इतकं म्हणजे मी काय शब्दात सांगू शकत नाही की माझे पूर्णतः क्लिअर झाल्यासारखं मला वाटतं हे जे ग्रेट, ग्रेट. चक्र जे आहेत ते. आणि स्वभाव माझा अगदी शांत झालेला आहे. एवढाच मला एक्सपिरियन्सच फक्त शेअर करायचा होता. बस. येस. थँक्यू मॅडम, थँक्यू.